राज्यात विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच भाजपला मोठ्या धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विधानसभा निवडणूक सुरू होण्या अगोदरच संपूर्ण भाजपा खाली होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारणही मुख्य स्वरूपात आता पुढे आले आहे. गत लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा दणका सध्या भाजपला झोपेतून उठू देईना झाला आहे. यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजपला खिळखिळी करण्यापासून आता एकही पाऊल दूर जाण्यास नकार दिला आहे. विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी थेट पक्षाचा प्रदेशाध्यक्षच फोडला. बड्या नेत्याच्या हाती आता महाविकास आघाडीचं संपूर्णपणे बळ. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊया. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. आता दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. महायुतीतील अनेक दिग्गजांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीनंतर आता मात्र महायुतीचे घटक पक्ष देखील उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या संपर्कात आहेत. याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजी दुराणी यांनीही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता आणि आता सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे आता मात्र भाजप खिळखिळी होण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळे पक्ष फोडण्यात आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठं बळ मिळू लागलं आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपा संपूर्ण खाली होते काय अशी चर्चा आहे.